जान्हवीवर जेव्हा विषय आला, जान्हवी गुलाबी आंखों वाली वो जान्हवी, जान्हवीवर जेव्हा विषय आला तेव्हा जान्हवीला रितेश सर म्हणतात की जान्हवी खूप मस्करी करायचं मूड आहे का? मस्करीला मराठीमध्ये एक शब्द आहे कुस्करी. रितेश सर कोल्हापुरीमध्ये देखील तिच्या मस्करीला एक शब्द आहे जमिनीवर आणणे. आणि जर कोल्हापूरच्या जनतेने आमच्या किंवा महाराष्ट्रातील जनतेने जर ठरवलं जमिनीवर आणायला वेळ नाही लागत. मी त्याच वेळी बोललो होतो की जान्हवी आहे ना ही मास्टर माइंड आहे. ही फक्त निक्कीच्या आड राहून तिला जे हवंय, अरे सी एक ऑडियन्स होता, म्हणजे एक ग्रुप होता जो ग्रुप काही बोलला नाही जेव्हा वर्षा मॅडमांच्यावरती अन्याय होत होता. ती पातळी सोडून वर्षा मॅडमांना बोलत होती निक्की, त्यावेळी बाकीचे गप्प होते. हे एक साईडला झालं, पण एक साईडला कोपऱ्यात जरा आठवा ती जी जान्हवी आहे ना ती हसते प्रत्येक वेळी. याचा अर्थ काय होतो कळलं का तुम्हाला? सपोर्ट करते निक्कीला किंवा यांच्या मस्करीवरती हसते. वर्षा मॅडमची जी मस्करी होते ती काही बोलत नाही पण बाकीचे हसत तर नाहीत ना. हसते म्हणजे तू तिला साथ देते, तू देखील तिची आबरू काढते. त्यामुळं जान्हवीला खरंच, आणि आज मजा येणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये काहीतरी बोलणार आहे जान्हवीला असं मला वाटतं. पण जान्हवी, मला पण कोल्हापुरी भाषेत तुला सांगायचं होतं की जमिनीवर आणायला वेळ लागत नाही, त्यामुळं तुमचा गेम तुम्ही नीट खेळा. जेव्हा रितेश दादा सूरज बरोबर बोलतात, सूरज जी तुम्ही खूप चांगलं खेळताय भाई, मजा येणार आहे. सूरजमुळं मजा येणार आहे, बघायला मजा येणार आहे. कारण सूरज आहे ना आता खुलायला लागलाय. हा डोसक्यात टेंगुळ गुलिगा तिसकी बेस्की डुसकी काय काय बोलतो तो. आणि अजून एक बेस्ट गोष्ट म्हणजे सूरजची मला ही वाटते की जेव्हा त्याला रितेश सर बोलतात किंवा पूर्ण एपिसोड होत असतो तेव्हा तो फालतूगिरी काही नाही करत किंवा चुकीची उत्तर नाही देत. जे प्रश्न विचारले त्याचंच तो उत्तर देतो. मेन त्या पोरग्याच्या तोंडाला फिल्टर नाही आहे. निकी तुला वाटत असेल तू 100% भाई गुलिगत आहे ना, गुलिगत तो 110% आहे. त्याला फिल्टर नाही आहे, त्याला छेडू नकोस. तुम्ही आहे ना, तुम्ही तुमच्या इमेजला घाबरता, गुलिगत इमेजला घाबरत नाही. तो असं बोलेल ना, त्या तोंडाला फिल्टर अजिबात नाही आहे. तो रॉ माणूस आहे. तो असं बोलेल की तुला कुठं पळू होईल. आर्या आणि निक्कीची पण जेव्हा भांडणं झाली होती तेव्हा आर्या ओरडून सांगत होती की पहिला ती मारली, म्हणजे जान्हवीनं मारली. जान्हवी आणि आर्याची जेव्हा भांडणं झाली होती. बट वैभव देखील जेव्हा मध्ये येऊन काय बोलतो, मारू नको, हात लावायचे नाही, हात लावायचे नाही. अरे पहिला ती मारली, पहिला तिचा हात असा असा लागतो. जरा बघा तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन. आणि पण वैभव काय करतो, बस अरबाज टू कोणाबरोबर साथ देतो, निक्कीचे साथ देतो, जान्हवीचे साथ देतो. पण आज बिग बॉसनं क्लिअर केलं की पहिला हात हा लागला होता जान्हवीचा. त्यामुळे जान्हवी, तुला वाटतं की तुझे डोळे घारोळे आहेत आणि त्या घारोळ्या डोळ्यांमुळे लोकांना कळला नाही तुझ्या चुका. आम्ही चष्मा घालून तुझी चुका बघतो, टेन्शन घेऊ नकोस. मंडळी, बिग बॉस जर बघत नसाल तर माझे व्हिडिओ नक्की बघत चला, कारण आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये असा मसाला टाकून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. एखाद्याबद्दल स्टँड घ्यायचा तर घ्यायचा, नाही घ्यायचा तर मग तेल लावत गेले सगळेजण. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायचं आणि मग पुढचा व्हिडिओ बघायचं. ठीक आहे, धन्यवाद.